नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अनुवाद लेखन. काय आहे? अनुवाद लेखन. तर चला बघूया या धड्यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, अनुवाद करते समय ध्यान देणे योग्य बातें. जेव्हा आपण अनुवाद करत आहे त्या काही बातमी असे आहे जे तुम्हाला ध्यान द्यायचं आहे. तर चला बघून घ्या. पहिला, अनुवाद करते समय भाषा की शुद्धता पर ध्यान देना चाहिए. जेव्हा तुम्ही अनुवाद करत आहे त्याबद्दल तुम्हाला भाषाची शुद्धता पर ध्यान देणार आहे. विराम चिन्ह और वर्तनी पर ध्यान देना है. विराम चिन्ह किंवा वर्तनीमध्ये ध्यान देणार आहे. दुसरा, अनुवाद के मूल परिच्छेद पर का कोई वाक्यांश छूटने ना पाए. अनुवाद यांचं मूल परिच्छेद मध्ये कोणत्याही वाक्यात छूटना नाही पाहिजे. अनुवाद की भाषा की प्रकृति के अनुसार शब्द क्रम में परिवर्तन किया जाता है. अनुवाद यांची भाषाची प्रकृतीचे बद्दल अनुसार त्यांच्या शब्द क्रम मध्ये परिवर्तन होऊन जात आहे. अनुवाद में स्वाभाविकता है और सरलता होनी चाहिए. अनुवाद मध्ये स्वाभाविकता किंवा सरलता होणार पाहिजे. चौथा, छात्रगण मूल परिच्छेद में प्रत्येक शब्द और वाक्य को हिंदी में प्रकट करने की कोशिश करते हैं. तर याबद्दल छात्रगण मूल परिच्छेद मध्ये प्रत्येक शब्दांचा वाक्यातून हिंदी किंवा प्रकट करणारा कोशिश करत आहे किंवा प्रयत्न करत आहे. जसं इथे एक मराठी दिलेले आहे त्यांचा तुम्हाला हिंदी में अनुवाद करायचा आहे. बघा, भारतीय संस्कृतीने ज्ञानावर प्रेमावर भर दिला, त्याचप्रमाणे बलावर भर दिला आहे. बल नसेल तर ज्ञान व प्रेम ही मानतल्या मनात मरून जातील. ज्ञान प्रेमाला संसारात आपण्यासाठी सुंदर व सुखकर करण्यासाठी बाळांचा नितांत आवश्यक आहे. बलवान शरीर निर्मल व सतेज बुद्धी प्रेमल परंतु प्रसंगी वाजाप्रमाणे कठोर होणारा हृदय या सर्वाची जीवनाचा विकास जरूर आहे. तरच जीवनाला समतोलपणा येईल. उपनिषेधातून कळलं हो. याबद्दल अजून आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचा आहे. कळलं हो. बाळाचा महिमा गाजलेला आहे. दुर्बलांचा काही करता येत नाही. एक बलवान मनुष्य येतो व शेकडो लोकांना नमवितो. बळ नसेल तर हिंडता फिरता येणार नाही. हिंडता फिरता आले नाही तर ज्ञान मिळणारा नाही. थोराच्या गाठी भेटी होणार नाहीत. गुरुसेवा होणाऱ्या नाही. बल नसेल तर काही नाही म्हणून बलाची उपासना करा असे ऋषीने सांगतात. तर आता यांची आपण काय बघणार आहे? यांची आपण काय बघणार आहे? अनुवाद बघणार है. भारतीय संस्कृति ने ज्ञान और प्रेम पर प्रभाव डाला है. उसके अनुसार बल शक्ति पर भी प्रकाश डाला है. बल के सिवाय ज्ञान प्रेम मन ही मन नष्ट हो जाएगा. ज्ञान और प्रेम को संसार ज्ञान के लिए उसे सुंदर और सुखी बनाने के लिए बल की आवश्यकता है. बलवान शरीर निर्मल व तेज बुद्धि और प्रेम ये सब प्रसंग के अनुसार कठोर होने वाला हृदय ये सबके जीवन के लिए आवश्यक है. इससे जीवन समतल बन जाएगा. उपनिषद में बल. तर अशा प्रमाणे मराठीचा अनुवाद हिंदी मधून केलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, बल की बड़ी महिमा गाई है. कमजोर व्यक्ति कुछ नहीं कर सकता. एक बलवान मनुष्य आता है तो सैकड़ों लोग झुकते हैं. अगर बल नहीं है तो वो घूमता फिरता नहीं है. अगर घूमना फिरना नहीं है तो उसे ज्ञान नहीं मिलेगा. सम्मानित लोगों से भेट नहीं होगा. सम्मानित लोकांबद्दल त्यांना भेट नाही भेटणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा हो. फिरना नहीं होगा. ज्ञान नहीं मिलेगा तो सम्मानित लोगों से भेंट नहीं करेगा. गुरु की सेवा नहीं होगी. बल नहीं तो कुछ नहीं. ऋषी मुनी कहते हैं बिल अवसर उपासना कीजिए. तर याप्रमाणे तुम्हाला मराठीतून हिंदीतून काय करायचं? अनुवाद अशा प्रमाणे केलेले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, मराठीतून संस्कार हे शिकवून येत नाही किंवा जे बाजारात कितीही मिळत नाही ते संस्कार मोठ्या माणसांच्या बोलण्यातून आणि त्यांचा वर्गीकरण झिरपत असतात. मोठ्यांचा मान ठेवावा अशी कितीही शिकवण पुस्तकांच्या माध्यमातून दिली तर पश्चात मोठ्यांना मान घरात ठेवला जात असेल तर आपोआप तो ठसा लहान मुलांच्या मनावर उमटतो. घरातील वृद्ध माणसाची आपली आई बाबा नम्रतेने वागतात असे उदाहरण नड करताना मुलांना
मुलांना आदर भावनाचं धडे देऊन जातात. बालमन हे संस्कारक्षम असते आणि लहान मूल म्हणजे काय मातीचा गोळा तयार तसा. आकार देऊ तशी मूर्ती उघडत जाते व लहानपणी केलेले हे संस्कार कधीही पुसले जात नाही. तर या मराठी आहे. तर तुम्हाला आता हिंदीतून अनुवाद करायचं कसं प्रमाणे दिलेले जात आहे बघा. संस्कार सिखाए नहीं जाते व बाजार में बिकाऊ नहीं है. संस्कार बड़े लोगों को बोलने या चाल चलन से ही ग्रहण करते हैं. बड़ों का सम्मान रखना ऐसी शिक्षिका पुस्तकों के माध्यम से ही जाती है. फिर भी प्रत्यक्ष बड़ों का सम्मान घरों में रखा जाए तो छोटे बच्चों के मन में अपने आप प्रभावित होते हैं. आपने बुजुर्ग वृद्ध माता पिता विनम्रता से पेश जाते हैं. ऐसे उदाहरण अनजाने में छोटे बच्चों को आदर भाव को पाठ पढ़ाए जाते हैं. बाल मन संस्कारक्षम होता है. छोटे बच्चों का मतलब है मिट्टी का पौधा. जैसे आकार देंगे वैसी ही मूर्ती बन जाएगी. बचपन में दिए गए संस्कार मिटते नाही. तर याबद्दल असा अनुवाद होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. हा मराठीतून तुम्हाला मी दिलेले आहे. आता तुम्हाला हे हिंदीतून करायचं आहे. कळतं? हो. तर तुम्ही करून घ्यायचं आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला अनुवाद करायचं होते आणि कशा प्रकारे आपण केलेले जात आहे. तर याबद्दल तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे. हे अनुवादबद्दल तुम्हाला मराठीतून हिंदीतून अनुवाद करायचा आहे. त्यांची बातमी मी सांगितलेली आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि करून घ्यायचं. कळलं? हो. धन्यवाद.